तर मित्रांनो, जुनी गाणी ऐकायला कसं बरं वाटलं. भरपूर दिवसांनी ती गाणी अशी ऐकायला भेटली आणि आपल्या टीव्हीवर पण जास्ती लागत नाही. आणि अशी गाणी जर युट्यूबच्या माध्यमातून किंवा बऱ्याच दिवसांनी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटली तर ती गाणी ऐकावीशी वाटतात. असो, तर आता आपल्यासाठी नेक्स्ट ब्लॉग घेऊन येतो. तो म्हणजे आपण त्यातून अनुभवलंच आहे. आपण जात असतो, आपल्या देवाच्या बाबतीत असतं, आपल्या गावच्या बाबतीत असतं. नक्कीच तो ब्लॉग असा आहे की गोंधळ, जागरण गोंधळ. तर हा गोंधळांची गाणी असतात ती नंदेश उमक यांच्या मार्फत ते सादर होत आहेत. आणि ब्लॉग जाऊन बघा, तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा. रसिको, आपल्याकडे एक प्रकार आहे. म्हणजे प्रेम झाल्यानंतर काय होतं तर लग्न होतं, आणि लग्न झाल्यावर काय होतं, गोंधळ. नाही, म्हणजे पती पत्नीत होतो तो गोंधळ नाही, आपण देवी समोर मांडतो तो गोंधळ, तो जागर. रसिको, आपल्याकडे अशी प्रथा आहे, आपण देवी समोर गोंधळ मांडतो, जागर मांडतो, जेणेकरून पुढील संसारात कोणताही प्रकारचा आणि कसलाही गोंधळ होऊ नये ह्यासाठी घाटल्यात तो घाट असतो. तेव्हा रसिको, आपण सुद्धा गोंधळाचा घाट घालूया, जागराचा घाट घालूया आणि बोला येळकोट येळकोट जय गोंधळ. देवा देवा मी जातो गडची चुलीचे